केस कोणत्या कोर्टामध्ये दाखल करायची? नमस्कार. तुमच्यावर अन्याय झाला आहे का? तुम्हाला कोर्टामध्ये केस दाखल करायची आहे का? परंतु कोर्टामध्ये केस दाखल करीत असताना एक हमखास प्रश्न आपल्या मनामध्ये येतो. तो प्रश्न म्हणजे केस नेमकी करायची कुठे? आपल्या मिळकती एका ठिकाणी असतात, आपण एका ठिकाणी राहत असतो, प्रतिवादी वेगळ्या ठिकाणी राहत असतात. मग नेमकी केस जी करायची आहे ती कोठे करायची आहे? हा खूप महत्त्वाचा प्रश्न असतो, जो बऱ्याच वेळा बरेच लोक जे आहेत, सर्वसामान्य लोक हे विचारत असतात. कारण आपल्या मनामध्ये असतं की वाद इथे झाला आहे म्हणून इथल्याच कोर्टात केस दाखल करायची का? तर केस दाखल करण्यापूर्वी कोणत्या न्यायालयाला त्या केसच्या प्रकरणाबाबत सुनावणी करण्याचे अधिकार आहे हे ठरवावं लागतं, ज्याला आपण ज्युरिस्डिक्शन असं म्हणतो. या व्हिडिओमध्ये आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत की केस कोणत्या कोर्टामध्ये दाखल करायची, त्याचा अधिकार क्षेत्र कसं ठरतं, मालमत्तेची केस कुठे करायची, रकमेच्या वसुलीची केस कुठे करायची, समोरचा व्यक्ती जर दुसऱ्या शहरामध्ये राहत असेल तर पुढं काय, आणि चुकीच्या कोर्टात केस दाखल जर केली तर काय होऊ शकतं. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया. सर्वात आधी आपण अधिकार क्षेत्राबद्दल बोलूया, म्हणजे माननीय कोर्टाचं अधिकार क्षेत्र, ज्याला इंग्रजीमध्ये ज्युरिस्डिक्शन असं म्हटलं जातं. म्हणजेच एखादं जे न्यायालय आहे ते न्यायालय तुमची केस दाखल करून घेऊन त्याची सुनावणी घेऊ शकतं का, हे तपासणं फार आवश्यक असतं. कारण फक्त ज्युरिस्डिक्शन म्हणजे अधिकार क्षेत्रच पाहिलं जात नाही, तर त्यामध्ये अनेक बाबींचा विचार केला जातो. जसं की आपण उदाहरणासाठी जर पाहिलं तर हे प्रकरण कुठं घडलं, प्रतिवादी कुठं राहतो किंवा व्यवसाय कुठं करतो, वादाची रक्कम असेल तर ती किती आहे, मिळकतीचे वाद असतील तर त्या मिळकती कुठे आहेत, आणि कोणते न्यायालय हे त्या प्रकारची केस चालवण्यासाठी सक्षम आहे. आता पहिला प्रश्न जो आहे या अनुषंगानेचा, तर तो घटना म्हणजे कॉज ऑफ ॲक्शन, ती केस करण्यासाठी कारण जे आहे ते नेमकं कुठं घडलं. कारण दिवाणी प्रकरणांच्या बाबतीमध्ये जेव्हा रूल्स ऑफ प्लीडिंग जे आहेत, म्हणजे प्लीडिंग 6 आहे, दिवाणी प्रक्रिया संहितेच्या ऑर्डर 6 आणि प्लेंट जो दावा असतो तो ऑर्डर 7 आहे, कैफियत ज्याला रिटर्न स्टेटमेंट म्हणतात ते ऑर्डर 8 आहे. तर त्या दाव्यामध्ये प्लेंट जो आहे, तर त्या प्लेंटमध्ये आपल्याला कॉज ऑफ ॲक्शन लिहावं लागतं की हा दावा करण्यास कारण नेमकं कोठे घडलं आणि काय घडलं. तर समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीने पैसे दिले आणि त्या व्यक्तीने पैसे परत केले नाहीत, तर पैशाच्या वसुलीची केस जी आहे ती कुठं करायची? इथे व्यवहार कुठे झाला, पैसे कुठे दिले, करार कुठे झाला, समोरच्या व्यक्तीने पैसे कुठे परत करायचे मान्य केले होते, आणि कायदेशीर वाद नेमका कुठे झाला, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या ठरू शकतात. म्हणून केवळ मी ज्या शहरामध्ये राहतो त्या शहरात मी केस दाखल करतो आणि समोरचा जो प्रतिवादी आहे त्यांना मी हेलपाटे लावेन, मग तो दमून केस तडजोड करेल, असं जर मनामध्ये आपल्या असेल तर ते चुकीचं आहे. आपण एखाद्या शहरामध्ये राहता म्हणजे आपली प्रत्येक केस ही त्याच शहरामध्ये दाखल होईल असं कंपल्सरी नसतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट याप्रमाणेच अगदी आपण उलट घेऊया की प्रतिवादी कुठं राहतो. म्हणजे दिवाणी प्रकरणांमध्ये प्रतिवादी म्हणजे ज्याच्या विरुद्ध केस दाखल केलेली आहे ती व्यक्ती. तर साधारणपणे प्रतिवादी ज्या ठिकाणी राहतो किंवा व्यवसाय करतो त्या ठिकाणच्या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा जो आहे तो प्रश्न निर्माण होऊ शकतो. उदाहरणार्थ की एक व्यक्ती मुंबईमध्ये राहते आणि समोरची व्यक्ती जी आहे ती नाशिकमध्ये राहते, आणि जो वाद आहे तुमचा, ज्यासाठी माननीय नाशिकचे कोर्ट जे आहे न्यायालय, तर त्यांना अधिकार क्षेत्र लागू होतं, त्यावेळी आपण मुंबईच्या कोर्टामध्ये ती केस जी आहे ती दाखल करू शकत नाही. आणि कोणत्या न्यायालयाला कोणती केस चालवण्याचे अधिकार आहे हे ज्या त्या केसच्या प्राप्त परिस्थितीवर ठरवलं जातं. पुढची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा मालमत्तेची केस करायची, आपल्याला एखाद्या प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये एखादा ठराव करून मागायचा आहे, डिक्लरेशन मागायचं आहे, मनाई आदेश मागायचा आहे, वाटप मागायचं आहे, एखाद्या करारपूर्ती करून मागायची आहे, किंवा एखाद्या मिळकतीमध्ये आपले हक्क आहेत म्हणून काही मागणी करायची आहे, आपल्यात कुणी अतिक्रमण करू नये म्हणून म्हणायचं आहे, आपला कुणी बांध फोडू नये म्हणून म्हणायचं आहे, अशा प्रकारचे किंवा घर जागेच्या संदर्भातले मॅटर असतील, तर सर्वात जास्त हा प्रश्न विचारला जातो की मालमत्तेची केस कुठे करायची. तर मालमत्तेची जी केस आहे म्हणजे ज्याच्यामध्ये जमीन असेल, घराचा वाद असेल, तर ती केस कुठे दाखल करायची. आता आपण उदाहरण घेऊया की समजा एक ही व्यक्ती जी आहे ती मुंबईमध्ये राहते आणि
जी मिळकत राहते मुंबईमध्ये आणि मिळकत जी आहे ती उदाहरणार्थ सोलापूरमध्ये आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये, आणि ती व्यक्ती राहते मुंबईमध्ये. आता त्या मिळकतीच्या वाटपाबाबतचा वाद निर्माण झाला, ताब्याबाबतचा झाला, मालकी हक्काबाबतचा वाद निर्माण झाला, तर केवळ ही व्यक्ती मुंबईमध्ये राहते म्हणून या जमिनीच्या संदर्भातली जी केस आहे ती जमिनीच्या संदर्भातली केस मुंबईच्या कोर्टामध्ये दाखल करता येणार नाही. ती मिळकत ही सोलापूर जिल्ह्यामध्ये असल्यामुळं ही केस जी आहे ही सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल करावी लागेल. आता स्थावर मालमत्तेसंदर्भात दाव्यामध्ये मालमत्ता ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्राच्या न्यायालयाला ती केस चालवण्याचा अधिकार असतो. म्हणून घरजागेचा वाद, जमिनीचा वाद, हा जो वाद आहे तो ती मालमत्ता नेमकी कोठे आहे हे आपण सर्वात पहिल्यांदा पाहिलं पाहिजे आणि त्या ठिकाणी जी आहे ती केस दाखल केली पाहिजे. पण मालमत्तेचं प्रकरण जेव्हा आपण चर्चा करत आहोत तेव्हा प्रत्येक मालमत्ता जी आहे ती एकसारखीच असते का आणि एकाच कोर्टामध्ये दाखल होतात का, तर याच्यामध्ये सुद्धा थोडासा फरक आहे. आता फरक काय आहे की मालमत्तेची केस आहे म्हणजे नेहमी त्याच न्यायालयामध्ये त्याच तालुक्याच्या ठिकाणी दाखल होईल असं नसतं, किंवा त्या जिल्ह्याच्या. तो दावा जो आहे तो कोणत्या स्वरूपाचा आहे त्याच्यावरती त्या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या अवलंबून असतात. उदाहरण जर आपण द्यायचं झालं की दावा व मालकी हक्क ठरवण्याच्या संदर्भातला असेल, कब्जा मिळण्याच्या संदर्भातला असेल, मनाईचा म्हणजे इंजंक्शन असेल, म्हणजे टायटलबद्दल, पोझिशनबद्दल, इंजंक्शनबद्दल असे दावे असतील, किंवा एखाद्या ॲग्रीमेंटची एक्झिक्युशन करून मागायचं असेल, कराराची अंमलबजावणी करून मागायची असेल, किंवा मालमत्तेचा केवळ वाद आहे असं म्हणून आपल्याला कोर्टाचा अधिकार क्षेत्र ठरवता येणार नाही. आता वरील जे आत्ता मी उदाहरणं सांगितली ते जनरली सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन यांच्या न्यायालयामध्ये हे अशा प्रकारची जी आहेत ती प्रकरणं चालवली जातात. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा पुढचा असा येतो की माननीय कोर्टाला हे जे अधिकार क्षेत्र असतं ते आणखी एक प्रकारचं अधिकार क्षेत्र असतं आणि ते अधिकार क्षेत्र म्हणजे आर्थिक अधिकार क्षेत्र. म्हणजे समजा एक दावा तुमचा जो आहे तो रक्कम वसुलीसाठी आहे आणि आता आपण जर तालुका कोर्टाबद्दल बोललो तर 5 लाखापर्यंतचं अधिकार क्षेत्र हे तालुका कोर्टाला आहे. त्याच्यावरचं जे आहे ते जिल्हा न्यायालयामध्ये आहे, सिनियर डिव्हिजनला आहे. असं जे अधिकार क्षेत्र आहे रकमेचं ते वाढत जातं. मग आपली रक्कम किती आहे त्याच्यावर कोणत्या न्यायालयामध्ये दावा दाखल होईल हे ठरवलं जातं. 5 लाखापेक्षा जास्तची रक्कम असेल तर सिनियर डिव्हिजन यांच्या कोर्टामध्ये दावा जाईल. म्हणजे सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर ठराविक आर्थिक मर्यादेपर्यंतच्या जे दावे आहेत ते चालवण्याचा माननीय त्या न्यायालयाला अधिकार असतो. आता मोठ्या रकमेची वसुली असेल तर त्याप्रमाणे तो स्लॅब दिलेला आहे की किती रकमेपर्यंत कोणत्या न्यायालयामध्ये आहे. आता एका घटनेचा अनेक ठिकाणशी समजा संबंध असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे, त्याच्या उदाहरणासाठी आपण एक उदाहरण घेऊया की करार पुण्यामध्ये झाला, पैसे मुंबईमध्ये दिले आणि समोरच्या व्यक्तीचा व्यवसाय जो आहे तो नाशिकमध्ये आहे. मग केस कुठं दाखल करायची? कन्फ्युजन थोडं होण्यासारखं आहे की करार झाला तो पुण्यामध्ये झाला, समोरच्या व्यक्तीचा व्यवसाय आहे नाशिकमध्ये आणि पैसे दिलेत मुंबईमध्ये, तर मग केस कुठे? तर अशा परिस्थितीमध्ये जे त्या दाव्याचं कारण घडत असतं ते कॉज ऑफ ॲक्शनचा कोणता भाग कुठं निर्माण झाला, प्रतिवादी कुठे आहे, करारातील अटी काय आहेत. आता काही करार असे असतात की ते करार करतानाच त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की जर का दोघांमध्ये काही वाद झाला तर तो वाद सोडवण्याचं अधिकार क्षेत्र अमुक जे शहर आहे, गाव आहे त्या ठिकाणच्या न्यायालयाला राहील. असं जेव्हा म्युच्युअली ॲग्री झालेलं असतं त्यावेळी नंतर दुसऱ्या कुठल्या कोर्टामध्ये केस दाखल करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, कारण देअर वॉज स्पेसिफिक म्युच्युअल ॲग्रीमेंट इन रिस्पेक्ट ऑफ द ज्युरिस्डिक्शन वेन द डिस्प्यूट अरायझेस. जर का तुमचा वाद झाल्यानंतर कुठं त्याचं निवारण करायचं हे क्लिअर लिहिलेलं असेल तर मात्र हा अधिकार क्षेत्राबद्दलचा संबंध येत नाही. परंतु त्या दाव्याला कारण कुठं घडलं, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा एखादी गोष्ट अशी होते तर कारण कुठं निर्माण झालं, प्रतिवादी कुठं राहत आहेत, करारातील अटी काय आहेत आणि संबंधित कायदा काय आहे हे त्या परिस्थितीवर ते ठरवलं जातं. आता काही परिस्थितीमध्ये एकापेक्षा जास्त अधिक न्यायालयांना सुद्धा अधिकार जे आहेत ते असू शकतात. पण याचा अर्थ असा नाही की कोणतंही जे कोर्ट आहे ते आपण आपल्या चॉईसने निवडू शकतो. कायद्याने ज्या न्यायालयाला ते अधिकार आहेत त्या केसेस चालवण्याच्या त्याच ठिकाणी ती केस जी आहे ती दाखल करावी लागते. आता जसं की मी आत्ता शॉर्टमध्ये सांगितलं त्याला थोडं विस्तृत बोलूया की समजा एखादा करार झालेला आणि त्या करारामध्ये जर का कोर्ट किंवा ज्युरिस्डिक्शनची अट असेल
म्हणजे एखाद्या विशिष्ट करारामध्ये असं लिहिलेलं असेल की वाद झाल्यानंतर अमुक अमुक कोर्टाला अधिकार क्षेत्र राहील, त्या न्यायालयामध्ये केस दाखल करायची आहे, तर त्यावेळी जी आहे ती अट ही पाळावी लागते. आणि समजा त्या करारामध्ये लिहिलेल्या अटीप्रमाणे त्या न्यायालयाला अधिकारच जर का नसतील, तर मात्र मग ते संबंधित जे कायदेशीर न्यायालय आहे, ज्या न्यायालयाला अधिकार आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण दाखल करू शकतो. आता काही कंझ्युमर केसेस, फॅमिली केसेस, लेबर केस, या सर्वांसाठी एकच कोर्ट असतं का? हा सुद्धा बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो. कारण हे जे वाद आहेत हे सुद्धा दिवाणी प्रकारचेच वाद आहेत. आणि दिवाणी प्रकारचे वाद म्हटल्यानंतर दिवाणी कोर्ट आलं. तर आता ग्राहकांच्या तक्रारीसाठीचे जर वाद असतील तर आपल्याला ग्राहक मंचामध्ये केस दाखल करावे लागेल. कौटुंबिक जर का काही वाद असतील तर फॅमिली कोर्टामध्ये दाखल करावे लागेल. कामगारांच्या संदर्भातील असतील तर लेबर कोर्टामध्ये दाखल करावे लागतील. जर सहकार कायद्याच्या अनुषंगानं, सहकारी संस्थांच्या अनुषंगानं काही वाद असतील तर ते सहकार कोर्टामध्ये दाखल करावे लागतील किंवा निबंधकाकडे दाखल करावे लागतील. म्हणून केस दाखल करण्यापूर्वी माझ्या शहरामध्ये कोणतं कोर्ट आहे, मला ते सोयीचं आहे का, हा विचार अजिबात करू नका. कायदा काय म्हणतोय त्या अधिकार क्षेत्राबद्दल हे जाणून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि कोणतं कोर्ट हे ती केस चालवण्यासाठी सक्षम आहे, कोणत्या कोर्टाला ही केस चालवण्याचं अधिकार क्षेत्र आहे हे पाहणं खूप गरजेचं असतं. आता आपण आपल्या या व्हिडिओच्या दुसऱ्या भागाकडे वळूया. दुसरा भाग म्हणजे फौजदारी केसेस. आता आपल्याला माहीत आहे की क्रिमिनल केसेस आहेत. या क्रिमिनल केसेसचं अधिकार क्षेत्र कसं ठरवलं जातं, तर एखादा गुन्हा कुठे घडला, घटनेचं ठिकाण काय आहे, FIR कुठं नोंदवलेली आहे, तपास कोणत्या पोलीस स्टेशनच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतो, आणि तपास झाल्यानंतर चार्जशीट कोणत्या न्यायालयामध्ये पाठवता येईल, ते कोर्ट जे आहे ते सक्षम न्यायालय असतं. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या ठरतात. कोर्ट जवळ आहे हा क्रायटेरिया त्यासाठी नसतो. ते पोलीस स्टेशन कोणत्या कोर्टाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतं त्या न्यायालयामध्ये जी आहे ती केस चालवली जाते. आता ज्या कमी शिक्षेच्या गुन्हे असतात, कमी शिक्षेचे, तर त्याला ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग 1 यांच्या न्यायालयामध्ये केसेस चालवले जातात. जे गंभीर स्वरूपाचे अपराध असतात, खून, बलात्कार, दरोडे आणि पोस्कोसारखे वगैरे, तर ते जे आहेत ते सेशन्स कोर्टामध्ये चालवले जातात. आता चुकीच्या कोर्टामध्ये जर केस दाखल केली तर काय होते, हा प्रश्न सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. आता आपण एखादी केस दाखल केली, प्रतिवादी त्या न्यायालयामध्ये माननीय कोर्टाच्या समन्सप्रमाणे हजर झाले, आणि हजर झाल्यानंतर त्यांनी न्यायालयामध्ये अर्ज दिला की या मेहरबान कोर्टाला ही केस चालवण्याचे अधिकार क्षेत्र नाही. अशा वेळी हा ज्युरिस्डिक्शनचा जो इश्यू आहे, मुद्दा आहे, तो माननीय कोर्टासमोर येऊ शकतो आणि त्याच्यामध्ये माननीय कोर्ट त्यांना अधिकार आहेत किंवा नाही हे ठरवू शकतं. आपण याच्यासाठी आणखी एक उदाहरण घेऊया की स्टेट गव्हर्नमेंट जे आहे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, तर त्यांचे अधिकारी किंवा त्यांच्या विरुद्ध जर का एखादा दावा दाखल जर करायचा असेल तर सिनियर डिव्हिजन कोर्टामध्ये दाखल करावा लागतो. समजा त्या केसला किंवा आपल्या दाव्याला जर का कॉज ऑफ ॲक्शन जे कारण आहे, ते कारण जरी आपण राहतो त्या गावी घडलेले असले तरी सुद्धा त्यासाठी सक्षम न्यायालय हे सिनियर डिव्हिजन आहे. कारण कायद्यामध्ये जी आहे ती तशी तरतूद आहे. काय तरतूद आहे की समजा स्टेट गव्हर्नमेंट असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा त्यांचे अधिकारी असतील, तर त्यांच्या विरुद्ध जर आपल्याला एखादी दाद मागायची असेल तर आपल्याला त्या सिनियर डिव्हिजनला करता येतं. ज्युनियर डिव्हिजन कोर्टामध्ये जे तालुक्याच्या ठिकाणचे कोर्ट असतात त्या ठिकाणी जे आहे ते तो सरकारच्या विरुद्धचा दावा जो आहे तो कायद्याने चालू शकत नाही. आता जेव्हा आपण एखादा दावा दाखल करतो, प्रतिवादी जे आहेत ते अधिकार क्षेत्राबाबतचा मुद्दा उपस्थित करतात, म्हणणं घेतलं जातं वादीचं, ज्यांनी दावा दाखल केला त्यांचं, त्या समोरच्या पार्टीनं दाखल केलेल्या अर्जावर. आणि जर का माननीय कोर्टाच्या असं लक्षात आलं की या न्यायालयाला ही केस चालवण्याचे अधिकार नाही, मग ते अधिकार टेरिटोरियल ज्युरिडिक्शनचे असो किंवा पिकिनोरी ज्युरिडिक्शनचे असो, म्हणजे आर्थिक बाबतीमध्ये रक्कम जास्त होते म्हणून वरिष्ठ कोर्टात जाणं गरजेचं आहे, किंवा त्या माननीय कोर्टाच्या अधिकार क्षेत्रामध्ये ती केस चालू शकत नाही असं जेव्हा मत येतं, तेव्हा माननीय कोर्ट तो दावा रिटर्न सुद्धा करू शकतात. आणि फक्त काय होतं की चुकीच्या कोर्टामध्ये जर आपण दावा दाखल केला तर वेळ वाया जातो, आणि त्यासाठी कोर्ट योग्य ठरवणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. आणि आपल्यासाठी आपण एखादी केस करताना कोणतं कोर्ट योग्य आहे हे ठरवायचं कसं, याची एक सोपी पद्धत जी आहे
ती मी आपल्याला सांगणार आहे की आपलं प्रकरण नेमकं काय आहे हे आधी पाहिलं पाहिजे. सिव्हिल आहे, क्रिमिनल आहे, कन्झ्युमर आहे, फॅमिली आहे, लेबर आहे का आणखी कोणता. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की कॉज ऑफ ॲक्शन, त्या दाव्याला कारण कुठं घडलेलं आहे. त्यानंतर समोरचा पक्ष राहतो कुठं किंवा व्यवसाय कुठं करतो, मालमत्ता असेल तर ती मालमत्ता कुठे आहे, आणि आपण ज्या न्यायालयामध्ये केस दाखल करू इच्छिता त्या न्यायालयाला टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन आणि पिक्युनरी ज्युरिस्डिक्शन हे आहे का आपली केस चालवण्याचं. तर या 5 प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधावी लागतील आणि त्यानंतर आपल्याला त्या संबंधित कोर्टामध्ये केस दाखल करावी लागेल. वकील हे सर्व पाहत असतातच. आता मिळकतीचे जे वाद आहेत त्या मिळकती ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्या संबंधित न्यायालयामध्ये दावे दाखल केले जातात, राहतो त्या ठिकाणी केले जातात. परंतु याबद्दल एक केस लॉ सुद्धा आहे आणि आपण बऱ्याचशा आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, 1-2 आपण व्हिडिओ या संदर्भामध्ये बनवलेले आहे. जर का अशी परिस्थिती निर्माण झाली की ज्या मिळकती संदर्भात आपल्याला वाद करायचा आहे त्यातली एक मिळकत ही सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे, सोलापूर जिल्ह्याच्या एखाद्या गावामध्ये, आणि एक मिळकत जी आहे ती मिळकत दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आहे कुठल्या तरी, तर मग 2 दावे दाखल करायचे का. या दोन्ही मिळकतीचे दावे जे आहेत ते एकत्रित करता येतील का, आणि जर एकत्रित करता येत असतील तर त्या दोन्ही जिल्ह्यापैकी ज्या न्यायालयाला अधिकार क्षेत्र येतं त्यातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये ती केस दाखल करायची. म्हणजे किचकट आहे, कॉम्प्लिकेटेड आहे, परंतु उत्तर साधं सोपं आहे. तर उत्तर साधं सोपं यासाठी आहे की जेव्हा उदाहरणार्थ असं असतं की आपली गावाकडं पण जमीन असते, आपण सोप्या शब्दामध्ये समजून घेऊ की आपण गावाकडं पण जमीन घेतो आणि घरातले कुटुंबातले कुणी वडील वगैरे सर्व्हिसला असतात, ते सर्व्हिसच्या निमित्ताने महाराष्ट्रात तिकडं दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गेलेले असतात. तिथं गेल्यानंतर त्यांनी काही मिळकत खरेदी घेतलेली असते किंवा त्या ठिकाणी वडिलांची तिकडची मिळकत विकून तिकडे घेतलेली असते, इथं थोडी ठेवलेली असते, म्हणजे इथं पण असते तिकडं पण असते. त्या सगळ्या प्रॉपर्टी उदाहरणार्थ जॉईंट फॅमिलीच्या आहेत असं आपलं म्हणणं असेल तर दोन्ही मिळकती जरी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये असल्या तरी दोन्हीपैकी कोणत्याही जिल्ह्यामध्ये त्या दोन्ही मिळकती ज्या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात त्यातल्या कोणत्याही एका न्यायालयाला त्या दोन्ही मिळकतीच्या संदर्भामधले जे वाद आहेत ते त्या वादावर निर्णय देता येतो. जर का विशेषतः वाटपाच्या केसेसमध्ये, कारण बऱ्याच ठिकाणी प्रॉपर्टी असतात अगदी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, तर त्या सर्व प्रॉपर्टी एकत्रित करून एका कोर्टामध्ये आपण त्या प्रॉपर्टी सामील करून आपण वाटपाचा दावा जो आहे तो दाखल करू शकतो. तर त्यामुळे आपण कुठं राहतो, प्रतिवादी कुठं राहतो प्रॉपर्टी मॅटरच्या बाबतीमध्ये, तर हे फारसं मॅटर करत नाही. आणि जसं की आपण आता सविस्तर बोललो की माझ्या जवळ कोर्ट आहे म्हणून मी तिथं दाखल करतो, तर हे चुकीचं आहे, असं करता येणार नाही. त्यामुळे एखादी केस दाखल करत असताना ती घटनेची तारीख, घटना कुठं घडली, ज्यांच्या विरुद्ध केस दाखल करायची आहे त्यांचे नाव, वय, पत्ते सविस्तर जे आहेत ते आपण आधी मिळवावेत, मगच केस दाखल करावी. बऱ्याच वेळा पक्षकार जेव्हा आमच्याकडे केस करण्यासाठी येतात तर काही जण जे आहेत ते शहरामध्ये नोकरीच्या निमित्ताने गेलेले असतात, कामधंद्याच्या निमित्ताने गेलेले असतात आणि पक्षकार जो पत्ता त्यांचा देतात तर तो पत्ता देतात गावाकडचा. अशा परिस्थितीमध्ये नेमकं होतं काय की पक्षकारांनी सांगितल्याप्रमाणे दावा तयार केला जातो, प्रतिवादीचे जे पत्ते आहेत ते गावाकडचे लिहिले जातात, माननीय कोर्टाच्या आदेशानं त्या प्रतिवादींना त्या गावच्या पत्त्यावर नोटीस सुद्धा काढली जाते आणि समन्स ज्याला आपण म्हणतो न्यायालयाचं, ते समन्स काढल्यानंतर जे न्यायालयाचे बेलीफ आहेत ते त्या ठिकाणी जातात, चौकशी करतात आणि त्यांना तिथं असं समजतं की ही व्यक्ती या गावामध्ये राहत नाही, ती बाहेरगावी नोकरीसाठी गेली. या सगळ्या कालावधीसाठी 2 महिने 3 महिने जातात, तारीख दिलेली असते माननीय कोर्टाने, निष्कारण 2-3 महिने आपले वाया जातात. आपल्याला पुन्हा का होईना पत्ता द्यावाच लागतो. त्यामुळं दावा दाखल करत असतानाच अगोदर पत्ते मिळवा, करेक्ट पत्ते मिळवा, फोन नंबर मिळवा, पिनकोडसह पत्ते मिळवा, फ्लॅट नंबर शहरामध्ये असतील तर फ्लॅट नंबर, घर नंबर, गल्ली नंबर, त्यांची जी काही अपार्टमेंट असेल तर अपार्टमेंटचं फ्लोअर, हे सगळे डिटेल पत्ते जर असतील तर पहिल्याच तारखेला संबंधित न्यायालयाचे बेलीफ आहेत ते त्या ठिकाणी जातील आणि त्यांना समन्स बजावतील आणि आपला जो वेळ आहे तो वेळ आपला वाचू शकेल. त्यामुळे आपण जेव्हा एखादा दावा दाखल करतो त्यावेळी ह्या गोष्टी ज्या आहेत की अधिकार क्षेत्राबद्दल असो, प्रतिवादीच्या पत्त्याबद्दल असो, या गोष्टी आपण समजून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये जी माहिती ही केली त्या म्हणजे एकसारखी केस नसते कोणतीही.
प्रत्येक केस जे आहे त्यातली तथ्ये फॅक्ट्स वेगळे असतात, त्यातली सिच्युएशन वेगळी असते, त्याला कायदे वेगळे लागू होतात, केसचं स्वरूप काय आहे याच्यावरती ते अवलंबून असतं. त्यामुळे न्यायालय कोणतं निवडायचं किंवा अधिकार क्षेत्र कोणत्या न्यायालयाला आहे ते त्या केसच्या विषयावर जे आहे ते अवलंबून राहतं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला जवळच्या कोर्टामध्ये केस दाखल करता येत नाही, आपल्या जवळ आहे म्हणून किंवा आपल्याला सोयीचं कोर्ट आहे म्हणून. तर कायद्याने अधिकार क्षेत्र ज्या कोर्टाला आहे त्या कोर्टामध्ये आपल्याला केस दाखल करावी लागते. आधी कोर्ट ठरवा आणि मगच केस दाखल करा. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला समजली असेल आणि आवडली सुद्धा असेल. आपल्याला जर ही माहिती आवडली असेल, समजली असेल आणि असेच महत्त्वपूर्ण माहिती आम्ही पोस्ट करत राहावं असं आपल्याला वाटत असेल तर आपण या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर जर आपण हा व्हिडिओ पाहत असाल, अद्याप जर का आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्रामच्या प्रोफाईल्स आणि पेजेसवर पाहत असाल, अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि ही माहिती त्या ठिकाणी सुद्धा शेअर करा. म्हणजे याचा फायदा इतरांना सुद्धा होईल आणि त्यांचा कोर्ट कचेरीचा वेळ जो आहे किंवा कायद्याच्या अज्ञानामुळे एखादं जे नुकसान होणार आहे ते टळू शकेल. धन्यवाद.